हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, आपण स्वीट कॉर्न पासून चिला बनवलेला आहे आणि तो कसा बनवला त्यासाठी पुढे पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आपला पुढे पूर्ण व्हिडिओ पहा. चटणी बरोबर खाऊ शकता, मिरची बरोबर खाऊ शकता, लोणच्या बरोबर खाऊ शकता. एक नंबर आपली अशी ही रेसिपी आहे. तर हे पहा, जे आपण कॉर्न चिला बनवणार आहोत, हा स्वीट कॉर्न आहे. त्यासाठी मी स्वीट कॉर्न आहे ना 5 ते 6 मिनिटं जरा असा वाफवून घेतलेला आहे, म्हणजे जरा शिजला जातो. हे पहा, छान असं शिजलेला आहे मस्त. आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, हे कमी तिखटवाली आहे. म्हणजे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, 10-12 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि कांदा. तर हे पहा, आपण काय करणार आहोत. पहिलं हिरवी मिरची, लसूण आणि हा कॉर्न आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत. एकदम बारीक अशी पेस्ट नाही करणार आपण. म्हणजे पहा, मी आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर हे पहा, आता आपण हे जे बारीक करून घेतलेले आहे स्वीट कॉर्न, ते घालून घ्यायचे. एकदम मऊसूद नाही केलेलं, थोडंसं असं ठेवलं आहे, मोठं मोठं थोडं. त्याच्यात आपण आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, कोथिंबीर घालायची. आता या स्वीट कॉर्न बरोबर आपण हिरवी मिरची पण बारीक करून घातलेली आहे. त्यामुळे आता थोडेसे आपण चिली फ्लेक्स घालूया. तुम्ही लाल तिखट पण घालू शकता, ऑरेगानो पण घालायचं. तुमच्याकडे नसेल तर चालेल, पण माझ्याकडे आहे तर मी घालते. थोडीशी हळद घालू, थोडंसं जिरं घालायचे, धना पावडर घालतीये, थोडंसं लाल तिखट घालतीये, तर त्यात थोडंसं मीठ घालायचे चवीनुसार. एक चमचा मी बेसन पीठ घातलंय. ते थोडं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण चिला बनवणार आहोत, त्यासाठी पातळ करायचं आहे जरा. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेऊया. तेच पाणी घालू. छान असं मिक्स करून घेऊ. अजून थोडंसं पाणी घालू. तर हे पहा, ह्या पद्धतीने झालं पाहिजे. हे बघा, आता आपण चिला करणार आहोत. या पद्धतीने आपण थालीपीठ पण करू शकतो. भरपूर अशा भाज्या घालायच्या, थोडंसं घट्ट करू, थापून आपण याचे थालीपीठ पण करू शकतो. छान मस्त असं. हे पण आता एकदम असा हेल्दी असा आपला हा नाश्ता तयार होणार आहे. तुम्ही वेट लॉस जर्नीवर असेल तर या पद्धतीने याच्या रेसिपी करून खाऊ शकता. तर हे पहा, आता 2-3 मिनिटं आपण जरा असंच ठेवूया आणि नंतर चिला बनवून घेऊ. तर हे पहा, 2-3 मिनिटं झालेलं आहे. ह्या पद्धतीने करायचं आहे. तर झालेलं आहे. आता तवा गरम करण्यासाठी आपण ठेवलेला आहे. तवा गरम झाला का पाहूया. तर हे पहा, आपला तवा गरम झालेला आहे. तर थोडंसं असं तेल लावून घ्यायचे. तुम्ही ब्रशने पण करू शकता. छान असं आपण आता तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण हे बॅटर घालून घेऊया. छान असं हाताने पसरून घ्यायचंय.
हे पहा 2 मिनिटं एका बाजूने शेकून घेऊया. तर हे पहा 2 मिनिटांनी उलटून घेतला. पुन्हा दुसऱ्या बाजूने पण 2 मिनिटं शेकून घ्यायचं, भाजून घ्यायचं आहे. आणि हे पहा आपले चिला तयार झालेला आहे. बाकीचे मी सर्व असेच करून घेते. मस्त असं खमंग भाजून घ्यायचे. एकदम छान लागतात, टेस्टी लागतात. लोणच्या बरोबर म्हणा, चटणी बरोबर म्हणा, याच्याबरोबर पण खाऊ शकता. आता उरलेले मी असेच बनवून घेते. तर हे पहा आपले स्वीटकॉर्न चिले झालेले आहेत. तेवढ्या बॅटरमध्ये 3 चिले झालेले आहेत. एकदम टेस्टी आणि हेल्दी नाश्ता, वेट लॉससाठी तर एक नंबर अशी ही रेसिपी आहे. एक टाइम तुम्ही नक्की हे ट्राय करत जा, तुम्हाला खूप आवडेल. चवीला पण एकदम टेस्टी असते. तर आपले हे चिले तयार.